जमना नाही ते का जमना नाही. नमस्कार मंडळी, मी कोकणची प्रीतिया. तर आता मी चाललंय भात पेरूक, म्हणजे घरातली सगळे गेले असत, सो मी पण जातोय. तर भात वगैरे कसं पेरतात ह्या तुमका मी दाखवते. बघू तोपर्यंत झाला असत तर, नाही झालं तर मग काय दाखवणार. चला मग या. नमस्कार मंडळी, ऐकलात का? हा आपल्या कोकणातल्या पहिल्या पावसाचा आवाज. आणि हा जो सुगंध येतोय ना, तो या काळ्या मातीचा आहे. वर्षभर चातकासारखी वाट बघितल्यानंतर शेवटी आमचा राजा म्हणजेच पाऊस राजा कोकणात दाखल झालाय. पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडला की इथल्या निसर्गाचं रूपच बदलून जातो. पण या पावसाच्या आगमनाने सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल सांगा बरं? बरोबर ओळखलात, बळीराजाला, कोकणातल्या शेतकरी बांधवांना. पाऊस सुरू झाला की कोकणच्या प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत एकच लगबग सुरू होती, ती म्हणजे भात पेरणीची. तू काय करते सांग? कामा गेलं? कसला काम करतो तू? हा, कसला कसला? मातीचं काम करत. वा वा, दाखव बघूया कशा करून. कशा करत दाखव बघूया. हा अशा. आता काय करायच्या? आता काय करायच्या काम करून? आ, ट्रॅक्टर कशा चालवतात दाखव माका. कशा कशा दाखव. अशा करतात. हा, आणि मग हे कशा करतात? कशा करतात? माका दाखव, हळे तरी दाखव. फुर कसा करतात दाखव. कशा ताबक. कर कर ड्रुंग ड्रुंग. म्हणतात कोकणची माणसं साधी भोळी, पण कष्टाला कधीच मागे हटत नाही. ऊन पावसाची पर्वा न करता डोक्यावर इरलं किंवा छत्री घेऊन, हातामध्ये ते सोन्यासारखं भाताचं बियाणं घेऊन जेव्हा शेतकरी शेतात उतरतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने नव्या हंगामाची सुरुवात होती बरं का. ही नुसती पेरणी नाही हो, तर हे मातीशी असलेलं आमचं रक्ताचं नातं आहे. चिखलात पाय रोवून पावसाच्या धारा अंगावर झेलत जेव्हा शेतात सुवासाच्या भाताची पेरणी होते, तेव्हा असं वाटतं की निसर्ग स्वतः धरणी मागण्याची ओटी भरतो. पुढच्याच काही दिवसात याच पेरणीतून हिरवीगार रोपं वर येतील, मग लावणी होईल आणि संपूर्ण कोकण हिरवा शालू नेसल्यासारखं दिसेल.
तुम्ही कधीही कोकणातली पेरणी अनुभवली आहे का? चिखलात उतरायची मजा घेतली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा हा. चला तर मग माझ्यासोबत अनुभवा कोकणच्या मातीचा हा सुवास आणि ही सुंदर सकाळ आणि सुरुवात. आजकाल मुलं मोबाईल, टीव्ही आणि व्हिडिओ गेम्स मध्ये इतकी हरवून गेली आहे की त्यांना आपण जे अन्न खातो ते ताटात कुठून येतं आणि ते उगवायला किती कष्ट लागतात ते ठाऊकच नसतं. मुलांना वाटतं भाजी आणि धान्य मॉल किंवा दुकानातून येतं, पण त्यांना हे सांगण्याची गरज आहे की अन्न दुकानातून नाही तर शेतातल्या काळ्या आईच्या कुशीत आणि शेतकऱ्यांच्या घामातून उगवतं. झाला चला. तेज ट्रॅक्टर चालव. जाऊया. चल चल, हात पकड. ये. शुतेश आणि मी खय चाललो? ट्रॅक्टर पकडू है ना. शुतेश कशा करतलो सांग. शुतेश कशा सांग करतलो सांग. बुंग 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 है ना. सुतेश सकाळी सकाळी जिलो आमचो भात पेरू है ना. सुतेश भात पेरू केलंस ना तू है ना. हो चल. काकांच्या बनियनला बघा का, बाबांच्या बनियनला बघा आणि लांबलं. हो ते का बघा. होय होय. जमना नाही ते का जमना नाही. मुलांना मातीत खेळू द्या, त्यांचे हातपाय मातीने माखू द्या. मातीचा तो सुवास आणि पाण्याचा स्पर्श यामुळे मुलं निसर्गाच्या जवळ येतात. सुट्ट्यांमध्ये मुलांना मॉलमध्ये नेण्याऐवजी एखाद्या शेतामध्ये न्या. तिथली पिकं दाखवा, बैलजोडी दाखवा, ट्रॅक्टर दाखवा. एखादा शेतकरी दादा किंवा काका असे कष्ट कसे करतात हे त्यांना जवळून बघू द्या. जेव्हा मुलं हे बघतील तेव्हा त्यातील ताटातलं अन्न कसं तयार होतं हे समजेल आणि मुलं ताटातलं अन्न कधीच वाया घालवणार नाही. रात्री झोपताना मुलांना राजा राणीच्या गोष्टीऐवजी निसर्गाच्या, झाडांच्या आणि कष्टाळू शेतकऱ्यांच्या गोष्टी नक्की सांगा. शेती ही केवळ एक व्यवसाय नाही, तर ती आपली संस्कृती आहे, जीवन पद्धती आहे. आपल्या मुलांना टेक्नोसेवी जरूर बनवा, पण त्याचसोबत त्यांना नेचरसेवी बनवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जर आपण लहानपणीच या मातीचे संस्कार कोरले,
तर पुढे जाऊन हीच मुलं निसर्गाचा आदर करणारी एक सुजाण पिढी बनली. मंडळी, खरं सांगू का, माझ्या वडिलांची शेती नव्हती, पण मला शेतीची आवड मात्र खूप होती. मग आम्ही काय करायचो, शनिवार रविवार आम्ही त्यांच्या शेतात जाऊन लावणी पेरणी जे काही असेल ते करायचो आवडीने, म्हणजे असं आवड व्हावी म्हणून. त्यानंतर आता माझी मुलंही मोठी झाली आहेत, म्हणजे 10 वर्षाची झाली आहे. मग त्यांनाही या शेतीची आवड व्हावी म्हणून आम्ही दरवर्षी जून महिन्यात येतो. त्यामुळे मुलांना मातीशी एकरूप होतील आणि त्यांनाही समजेल की शेती कशी केली जाते. त्यांनाही या गोष्टीची आवड निर्माण होईल. त्यासाठी मी हे सर्व करते. शुतू शुतू तर मंडळी, भात पेरणी झालेली असं आता आम्ही जातोय घरी. बाकीचे जेंट्स मंडळी आहेत तिथंच शेतात. तर मंडळी आम्ही चाललोय आता. भाकरी वगैरे खायची, मुलांना भाकरी वगैरे द्यायची. आईने भाकऱ्या भाजल्यात, घावणे केलेत आज. सो चहा आणि घावणे खायला या, चला मग. आणि काल मस्त पाऊस पडून गेला, त्यामुळे आज पेरणी झाली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी.